मराठवाड्यात अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका, 12हून अधिक जणांचा मृत्यू। परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये 5,08,068 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान, 169 जनावरं दगावली। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 35 आगारांमध्ये चक्काजाम, कोकणावरही परिणाम। मुंबई, नागपूरमध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन। एसटी आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत उद्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास लगेच एसटी सुरू करू, कृती संघ समितीच्या संदीप शिंदेंचा दावा। तर संपकरी कष्ट न करणारे रिटायर्ड हट असल्याचा सदावर्तेंचा दावा। वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत समरजित घाटगे यांचा दावा। शरद पवार समरजित घाटगेंच्या निवासस्थानी पोहोचले। मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, खासदार संजय राऊत यांचा आरोप। शिल्पकार आपटे वर्षावर लपून बसलाय का पहा, राऊतांचा टोला। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेचा थांगपत्ता लागेना, शोधासाठी पोलिसांची 7 पथकं तैनात। मुंबईकरांसाठी गुड न्यूज, कोस्टल रोडला सीलिंगशी जोडण्याचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 15 मिनिटात शक्य। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील बिश्नोई गँगच्या आरोपींना तळोजा जेलमध्ये दाऊद गँगकडून धोका असल्याचा दावा, सुरक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।